चाललेला आहे शनिवारचा स्वयंपाक, म्हणजे आपण जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन जातो ना, तर तो स्वयंपाक चाललेला आहे. वरण झालेलं आहे. आता वरण कसं झालंय वैशू बघ, व्यवस्थित झालं? एकदम मस्त मस्त, हो एकदम मस्त. तर हे झालेलं आहे वरण आपलं. आता भात झालेला आहे, वांग्याची भाजी मी पुणे टाकते जरा. आता जाळ खूप मस्त लागला आणि आता आपण मोठे पातेले काढलेत ना, त्याच्यामुळे भाज्यांचं आणि कशाचं काही टेन्शन वाटत नाही. आजचं जेवण आपल्याला दिलेलं आहे ज्ञानेश्वरी मुलगी आहे, पण तिने दिलेलं आहे बाहेर द्या म्हणून ताई. आणि रुपालीताईनी पाण्यासाठी आणि स्वीटसाठी मदत केलेली आहे आपल्याला मुंबईवरून. रुपालीताईची नेहमी आपल्याला थोडीफार काहुना मदत असते त्यांच्या ह्याने. रुपालीताई तुमचेही धन्यवाद, तुझेही धन्यवाद ज्ञानेश्वरी. आज प्रत्येक जण मदतीला पुढे येतोय ना, तर छान वाटतं आणि आम्हालाही उल्हास येतो. शनिवार रविवार आला की आम्ही आपलं, पण आता शनिवारी रविवारी काय होणार आहे माहिती आहे का, थोडंसं शनिवार रविवार बदलून आपण दुसरे दोन तीन वारं कुठले असतील ती घेणार आहोत. कारण शनिवारी रविवारी आपल्याकडे गेस्ट पण असतात ना, म्हणून जरा हे होतंय, म्हणून शनिवार रविवार बदलून घेणार आहे आपण. छान झालेलं एवढंच मस्त वाटते स्वयंपाक करायला. बसून स्वयंपाक करायला ना काहीच वाटत नाही खरं सांगते. उभारून मला पहिल्यापासून स्वयंपाक नकोच वाटत आणि आता तर मस्तच वाटतं. किती स्वयंपाक सांगा तुम्ही करायला, स्वयंपाकाचा कंटाळा नाही. कामामध्ये कंटाळाच येतो, कपडे धुवायचा भांड्यांचा पण कधी कंटाळा आला नाही. बाकीच्या कामाचा नाही, फरशी वगैरे पुसायचा, पण कपडे नाही धुवा वाटत. काय माहिती नाही, कपडे आवडतच नाही धुवायला. कशी आम्ही वांग्याची भाजी केली आहे ती नक्की सांगा आम्हाला. आम्ही आपलं साध्या पद्धतीने करतो सगळं आणि हेच लोकांना खूप आवडतं, आहे का ना वैशू? ताईची भाजी झणझणीत असते आणि वरण सपक असते म्हणतात. तर ही अशी वांग्याची भाजी असे झणझणीत बनवलेली आहे, मस्त शिजते. वैशू थोडं पाणी आण ग बाय, पातेल्यातलं थोडं. आणि चुलीवरच ना वैशू, चुलीला खूप महत्व आहे आजकाल. थोडंसं टाक ना, चौकट टाकायचं एका ठिकाणी. हे आमच्या गवळणी इकडं बसल्या, वांगे चिरायला मदत केलेल्या गवळणी येतात बरं इकडं. छकुली पण येऊन आज टाळ्या वाजवत खाली बसले, हाय का ना छकुले? खुर्चीवर बसाव ग, खुर्च्या तिकडं नेऊन तुम्ही टाकल्या. हा मंदा मावशीला लगेच सांगितली खुर्ची आणा तिकडली म्हणून. चला हा, झाले जेवण फिवणं सगळं व्यवस्थित? हा हा जेवतो ना, आता भूक लागली, लय उशीर नाही झाले, आता आम्ही जेवतो. आजचं आपलं जेवण दिलेलं आहे आपल्याला ज्ञानेश्वरीनं आणि रुपालीताईने. तर जेवणामध्ये आपण बनवलेलं आहे वांग्याची भाजी आहे, वरण आहे, भात, चपात्या, लाडू आहेत, पाणी आणलेलं आहे आणि आता बरेचसे लोक येतील, सुरुवात झालेली आहे. कारण आपण इथं बरेचशा लोकांना दर शनिवार रविवार जेवण देतो, पण आज आपण संध्याकाळी घेऊन आलोय. आता पुढच्या आठवड्यापासून आपण सकाळचं जेवण घेऊन येणार आहे, कारण संध्याकाळी बरेचसे लोक येतात, तर सकाळी खरंच खूप गरज असते लोकांना. तर आपण सकाळी जेवण घेऊन येणार आहे पुढच्या शनिवार रविवार पासून. तर आता चला सुरू करूया जेवण वाढायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव. भातावर वरण वतन धरताई. चल, कुठलं गाव दादा तुमचं? उस्मानाबादचे. इकडं कसं काय आलात तुम्ही? दवाखान्यात? कोण आहे दवाखान्यात? काय झाले? गाव कुठलं? बारामतीचे. काय नाव आहे दादा तुमचं? कुठले आहे तुम्ही? कोल्हापूरचे. इकडं कशा काय? कामासाठी. भाजी देऊ? काय नाव आहे दादा? गाव कुठलं? उत्तराखंड. हाँ चलो, पेट भर के खाओ, यहाँ पे बैठ के. एक मिनिट. कोण आहे तुमचं पेशंट? मुलगा आहे मॅडम. मुलगा आहे ना. गाव कुठलं? बस होतील का चपात्या देऊ? 4-5 आहेत. हा थांबा, भाजी देते. मॅडम ते वाकर ते सायकल वगैरे काय देत नाही ना तुम्ही?
देते की. काय पाहिजे तुम्हाला? चालायला येत नाही मॅडम त्याला. हा हा. तर सायकल पाहिजे होतं. सायकल पाहिजे. हो बरं. ढकलायची पाहिजे का? हो ढकलायची मॅडम. मला आता कसं म्हणजे त्याला नंबर देते तुम्हाला माझा, हो मग मी घेऊन येईल. बरं. तुम्ही किती दिवस आहे इथं? अजून आहे मॅडम, मला इथंच राहा म्हणायला लागले त्यांनी. आमच्या पोराला ते कॅन्सर पण झाले, चालायला पण येत नाही. काय झाले? कॅन्सर पण झाले त्याला. किती वय आहे त्याचं? 17 वर्षाचा. 17 वर्षाचा. 17 वर्षाचा आहे. कशाचा कॅन्सर झाला? ते अजून काय सांगितले नाही त्यांनी कशाचं आहे म्हणून. हा. झालंय म्हणलंय, पण आता तुम्ही इथंच राहा म्हणायला लागले. कुठं राहणार मग तुम्ही? ते तिथलं दवाखान्यात एक रूम देतो म्हणायला लागले. दवाखान्यात रूम? हा देतो म्हणायला लागले. इथं मध्ये रूम देतो म्हणतायत. मध्ये का काय माहिती कुठं बाहेर आहे म्हणायला लागले. कोण म्हणत होतं? डॉक्टर लोक म्हणत होते तुम्ही जर मी तुमचं गाव मग इथंच राहा म्हणायला लागले. हा. त्याचं बरं होईपर्यंत. व्हीलचेअर पाहिजे का त्याला? व्हीलचेअर पाहिजे म्हणाला. बरं देते, घेऊन येते. हा. ढकलायचीच ना? हो ढकलायची. मी नंबर देते माझ्या मुलांना. तुमचं जे म्हणजे कसं येणार तुम्ही आता? थोड्या वेळाने येता का तुम्ही? हो हो देते. जेवण त्याला जीव घालून या तुम्ही. बरं. तुम्ही किती वाजेपर्यंत? डायपर पण लागतात का त्याला? डायपर पण आता आणले. डायपर पण लागले. किती रुपयाला एक? हे आता 4 घेतले मॅडम, 100 रुपये गेले. 100 रुपये गेले का? हो. तुमचं म्हणजे गावाकडे काही शेतीवाडी का? काहीच नाही म्हणा. मालक काय करतात? मला कट्टी त्या तिकडे पडतात. मुलं किती आहेत? एकच मुलं आहे, 2 मुलं आहेत मॅडम. एवढाच मुलगा? एवढंच मुलगा आहे. अचानक काय झालं त्याला? अचानक काय पडलं नाही, काय नाही. अचानक ते गाठ तयार झाले म्हणलं. गाठीमुळे ते आता ते काढलं, आता ते तसं काढवायला. बरं देऊ आपण त्याला. हा. डायपर पण देते मी. हा. हो हो. मला तुम्ही या तिकडून, मी आहे अजून अर्धा एक तास. हा. कोण आहे राजा तुझं दवाखान्यात? पप्पा येतं. काय झालं पप्पाला? पाय फ्रॅक्चर. गाव कुठलं माहिती तुझं? नांदेडचं आहेस का? एकच मिनिट थांबा, तुला देते. अजून पाहिजे का चपात्या? 4 देऊ का? हा. भाजी पण देतो. हा थांब. कोण कोण आहे तुम्ही पप्पा पशी? सगळा परिवार आहे. काय झाले पप्पाला? डोसक्याला लागले. देऊ का भात अजून थोडा? सगळ्यांसाठी जेवण घेऊन जा. बस व्यवस्थित जा. तू जेवण करायचं होतं, हे जेवण देऊन ये त्यांना, आणि तू इथे करायला ये जेवण. हा. कसं आहे तुमचं पेशंट? ऑपरेशन झालं? चांगलंय का? खाते ना? वांग्याची भाजी, वरण? वरण पण चांगलंय. हा. वरण कशात देऊ? हा. गरम आहे वरण. हा. द्या कुणाला तर अजून खातील तिथं. कोण येत आहे तुझं दवाखान्यात? काय झालंय? हा. गाव कुठले? औरंगाबाद. मला थोडी भाजी द्या ना. देते ना अजून. हा अजून देऊ. जास्त देते चपात्या जरा. हा. दे महेश, चपाती द्यायची ना. काय नाव आहे दादा? संतोष. गाव कुठलं? इकडं कोण आहे दवाखान्यात? मुलगी. काय झाले? अरे देवा. किती वर्षाचे? 12 वर्ष. व्यवस्थित आता बरे आहे का? नाही अजून उद्या ऑपरेशन. किती देऊ पोळ्या तुम्हाला? अजून एक देऊ? चला बरं होईल. हा. काय झालं तुझ्या मम्मीला? भाजले. बरी है का पण आता? काळजी घ्या. कहाँ से हो भैया? हाँ बिहार से। इधर क्यों आए हो? घूमते हो आप? बीबी बच्चे किधर है? हाँ ऐसे नहीं घूमने का, घर पे जाने का। बीबी बच्चे है ना, राह देखते। ठीक है खाना खा के जाओ। हाँ चलो। लड्डू अभी खत्म हो गए सब। पेशेंट को इसको उसको दिए ना। चलो। तर आपलं जेवण वाटून सगळं झालेलं आहे आणि ताई आली होती माझ्याकडे की ताईचा मुलाची खूप मोठी अडचण आहे. किती वर्षाचा आहे ताई मुलगा? 17 वर्षाचा. 17 वर्षाचा. काय झाले त्याला? अचानकच त्याचं पाय बंद पडलं म्हणून चालायचं. आता बरं आहे का तो? व्यवस्थित आहे का? नाही रडू नका, फक्त
आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जे काही लागते ते मला सांगा, मी देते. मी बऱ्याचदा तुम्हाला बघितले आणि बऱ्याचदा तुम्हाला विचारले की काय झाले ताई, काय नाही म्हणून. तर तुम्ही असं जेवण घेऊन गडबडीत जाता. मालक काय करते तर? मालक पिकत मॅडम, त्यांचं काहीच आधार नाही मला. किती येतं लेकरं? 3 लेकर आहेत मॅडम, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे. आणि इथं किती दिवस झाला? आता इथे येऊन 2 महिने झाले. गाव कुठलं? माझा अक्कलकोट. अक्कलकोट. हो. तुम्हाला स्वामींनीच पाठवले माझ्यापर्यंत. हो. तर स्वामी सगळं काही चांगलं व्यवस्थित करतील. आता काय झालंय त्याला? आता त्याला किचनावरनं चालताच येत नाही, उठता पण येत नाही, बसता पण येत नाही. वय किती आहे? 17 वर्ष. 17 वर्षाचं. 17 वर्ष. मग आता म्हणजे काय कमरेपासून खाली खालीच काहीच नाही. ऑपरेशन वगैरे काही झाले का? झाले, ऑपरेशन झाले, पण अजून तर काहीच फरक नाही म्हणून त्याला. डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणते 6 महिन्यापर्यंत चाललं तर ठीक, नाही तर पुढची आम्ही गॅरंटी देत नाही ते म्हणतात चालायचं. तेवढा एकटाच मुलगा आहे? हो, तेवढं एकच मुलगा आहे मला. तेवढं म्हणजे दुसरा काही आजार नाही? म्हणजे कॅन्सरचं पण आजार सांगितलं. कॅन्सर पण झाला. तर माझ्याकडून काय पाहिजे तुम्हाला? तुमच्याकडनं मला माझ्या मुलाला व्हीलचेअर. व्हीलचेअर हो. आणि अजून डायपर पाहिजे. डायपर पाहिजे का? रडू नका. अक्कलकोटहून आला, स्वामींनी सांगितलं हो. आणि मी एक निमित्त आहे. हो. आता मी येईन, हो. तुमचा नंबर घेऊन जाते किंवा माझा नंबर द्या, देते. हो. तुम्हाला जे काही लागते मला जितकं देता येईल तितकं मी देईल. हा, रडायचं नाही. तुम्ही आई आहे ना, खंबीरपणे उभी आहे त्या बाळाच्या पाठीशी. त्याची सेवा करा, होईल तेवढं, आणि तो बरा होईल स्वामींच्या कृपेने. तो चालायला लागेल, त्याचा कॅन्सर बरा होईल आणि तुम्हीच मला येऊन सांगचाल की ताई खूप छान झाला तो म्हणून. रडू नका, हसा. कशाला रडायचं? आता एवढं तुम्ही 2 महिने काढले का नाही इकडं? मग काही लागलं तर मला सांगत जावा. डायपरचं तर मला सांगा. माझं वृद्धाश्रम आहे, मला कोणी देतं तेच मी तुम्हाला थोडंफार आणून देईल तुमच्यापर्यंत. दुसरं काही कपडे वगैरे आहेत का त्याला? कपडे वगैरे पण त्याला ते ह्याचं नाही, नाईट पॅन्ट. नाईट पॅन्ट नाहीये का? चड्ड्या? हा, ते नाही. बरं, देते मी आणून. मग आता तुम्ही 6 महिने कसं इकडे राहणार? बघून मॅडम आता म्हणायला लागले ते तुम्हाला इथं राहावं म्हणायला लागले. आता त्यांनी काय ते करतो, त्यांच्याकडचं काय रूम देतो म्हणायला लागल्यात. अजून काही सांगितले नाही मी, पण म्हणायला लागले. जेवण वगैरे करतो का तो? हो, जेवतो मी. जेवतो ना? जेवतो. चांगलं, काळजी करू नका. सगळं काही स्वामी बरं करतील. हो. स्वामी समर्थ सगळ्यांच्या पाठीशी आहेत. हो. तुमच्या पाठीशी तर आहेतच आहेत. हो. मला खूप अनुभव आहे, कारण तुम्हाला जे पाठवले ते स्वामींनी पाठवले. हो. अक्कलकोट स्वामी समर्थ आहेत आणि तुमची नक्की मदत करतील आणि तुमचं बाळ बरं होईल. हा, आणि तुम्हाला मी सायकल आणून देते. तुम्ही बहीण आहे माझी. हो. रडायचं नाही. हा, मी सगळ्यातून गेलेली आहे. मी पण ह्या दुःखातून, ह्या हॉस्पिटलमधून बाहेर पडलेले आहे. माझ्या ह्या मुलाला, नवऱ्याला घेऊन मी अशीच रडले होते, असंच रडले होते तुमच्यासारखं. म्हणून मला कळू शकतं दुःख असतं माणसाचं. चला, मी भेटते. हा, भेटू आपण. चला.